हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर गुड मॉर्निंग सगळ्या माझ्या ताईंना दादांना. आणि बघा आज मी खूप छान अशी रेसिपी बनवणार आहे. तर ही रेसिपी एकदम मनसुद्धा भरते, पोटसुद्धा भरते आणि या रेसिपीने आणि वजनसुद्धा ज्याचं कमी करायचं त्याचं वजनसुद्धा कमी होते. तर सकाळी सकाळी नाश्त्यासाठी बनवणार आहे मी ही रेसिपी आणि खूप टेस्टी लागते ही. तर अगोदरच्या काळामध्ये तर खूप बनवायचे. म्हणजे मी लहानपणी जेव्हा पोळ्याचा महिना असला की मूग तोड व्हायची आणि तेव्हा मग मुगाच्या शेंगा घरात आल्या की सर्वजण आवडीनं बनवून खायचे. मूग शिजवून त्याची आपण आता उसळ म्हणतो. तर तेव्हा काय म्हणत होते मला आता आठवत नाही मला एवढं. पण ते मूग शिजवून त्याची छान अशी आपण जे आता म्हणतो तेच म्हणणार, उसळच म्हणणार मी. तर खूप छान बनवायचे. घुगुऱ्या सॉरी घुगुऱ्या मुगाच्या घुगुऱ्या, तुरीच्या घुगुऱ्या, हरभऱ्याच्या घुगुऱ्या. कसं वेळेनुसार आता माणसाला एवढं आठवत नाही, कारण सवय झाली शहरामध्ये राहायची आणि खेड्यातले थोडे थोडे शब्द आता कानावर पडत नाहीत, तर कमी कमी होत जातात, ऐकण्यात नाहीत. तर सॉरी घुगुऱ्या. तर मुगाच्या घुगुऱ्या. तर बघा आता मी इथे छान कांदा टोमॅटो कापून घेतला आहे आणि हे मूग मी भिजू घातले होते रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी मी बांधून ठेवले. तर बघा किती छान असे मूड आलेले आहेत बघा. तर आता मी इथे बनवणार आहे छान आपले मूग, हे मोड आलेले मूग आहेत, याची उसळ बनवणार आहे. तर चला आता मी तुमच्यासोबत शेअर करते मी कशी रेसिपी बनवते. एकदम मनसुद्धा भरते, पोटसुद्धा भरते आणि ज्याचं वजन कमी करायचं त्याचं वजनसुद्धा कमी होते. मूग तर खूप पौष्टिक आहेत हे मूग आणि खूप प्रमाणात प्रोटीन असते याच्यामध्ये. आता मला काही मी काही एवढे शिकलेलं नाही, पण सांगतात. तर चला आता मी बनवते छान आपली मुगाची उसळ. तर गॅस चालू करून घेते आता आणि ठेवते छान पॅन ठेवते. तर खूप मस्त होते. तर बघा आता मी बनवते. तर मैत्रिणींनो काही चूकभूल झाली तर माफ करा, कारण आता कसं खूप वर्ष झाले म्हणजे शहरामध्येच राहत आहे, त्याच्यामुळं कसं खेड्यातलं जास्त शब्द कानावर येत नाही आहेत आणि मला आठवतसुद्धा नव्हतं की त्याला घुगुऱ्या म्हणतात. पण ते एकदम म्हणजे लक्षात आलं माझ्या की लहानपणी माझी आई त्याला घुगुऱ्याच म्हणायची. मुगाच्या घुगुऱ्या. परत याच्या कधी कधी कोणी कोणी गव्हाच्या घुगुऱ्यासुद्धा बनवतात. छान मीठ वगैरे टाकून त्याच्यात तेल मीठ टाकून छान बनवतात. जसं आपण आता दलिया बनवतो तसं अगोदर गव्हाच्या कण्या भरडत होते जात्यावर आणि त्याचे आपण दलिया म्हणतो आता, तर तेव्हा कण्या म्हणत होते. म्हणजे रेसिपी तीच आहे, जुनीच आहे, फक्त नावं बदलले जातात. तर बघा इथे मी कांदा लसूण आणि एकदम कमी प्रमाणात टाकायचं सगळं, कारण आपल्याला सकाळी सकाळी एकदम आपलं पोट रिकामं असते, तर जास्त तिखट नाही खायचं आहे. तर पोट रिकामं असते आणि कोणाला पित्ताचा त्रास असतो तर तिखट खाल्ल्याने पित्त खवळतात लवकर. त्याच्यामुळे थोडंसं नॉर्मलच खायचं सकाळी सकाळी. बघा तेल टाकून घेतलं मी आता आणि पॅनसुद्धा छान गरम झालेलं आहे. तर आता इथे टाकते मी जिरं, इथे टाकते मोहरी. तर माझे डेली व्हिडिओ अपलोड करत असते मी, नक्की मैत्रिणींनो बघत चला. आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा आता जिरं मोहरी टाकली मी इथे. आता मी इथे टाकणार लसूण आणि कांदा. तर हे खूप म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप पौष्टिक आहेत मूग. तर छान भाजून घ्यायचे आता आपल्याला इथे. तर आपल्याला कांदासुद्धा जास्त नाही भाजू द्यायचा, एकदम करपेपर्यंत नाही भाजू द्यायचा. आता टाकते मी इथं हळद बघा, आणि थोडंसं किंचित फक्त चव लागावं म्हणून तिखट टाकते बस. नाहीतर मी तर टाकणारसुद्धा नव्हती, पण म्हटलं थोडंसं किंचित कारण चव येते म्हणून थोडंसं तिखट टाकलं. आता टाकून घेणार मी हे 2 टोमॅटो कापून घेतले ते टाकणार. आणि टोमॅटो टाकल्यानंतर लगेच मीठ टाकून घ्यायचं आपल्याला. म्हणजे काय होतं, आपलं टोमॅटो असे जास्त फोडी फोडी राहत नाहीत, लगेच गाळ होते. तर छान असं भाजलेलं आहे. तर आता मी इथे टाकते कोथिंबीर. तर आपल्याला कोथिंबीर फोडणीमध्येच टाकायची. तर माझी मिस्टेक होती, कारण आम्ही विदर्भातले आणि माझ्या वहिनी आहेत तर त्या सर्व मराठवाड्यातल्या. तर मग कधी कोथिंबीर म्हणते, कधी संबार म्हणते, कारण ते भाषा म्हणजे मी वहिनीकडेच राहिलेली, दादाकडेच राहिलेली लहानपणापासून. तर मग ते वहिनीचे शब्दच माझ्या कानावर जास्त पडलेले आहेत. तर कधी कोथिंबीर म्हणते, कधी संबार म्हणते. आता आमचं एकदम विदर्भाच्या बांधीवर आहे, आमची जी सिटी आहे ती विदर्भाच्या बांधीवर आहे, कारण लगेच थोड्या अंतरावर मराठवाडा सुरू होतो. तर छान असं भाजलेलं आहे. तर आता बघा हे मूड आलेले मूग मी टाकून घेते इथं. तर थोडेच टाकणार आहे मी, कारण खूप सारे येतात आणि हे नंतर मी उद्यासाठी ठेवणार आहे. तर
छान फिरून घ्यायचं आहे. आणि जे आपण म्हणजे मोड आलेले कडधान्य असतात त्याला आपण जास्त शिजवायचं नाही, गाळ होईपर्यंत कधी शिजवायचं नाही, कारण त्याच्यातले जे व्हिटॅमिन असतात त्याचा फायदा होत नाही मग आपल्या शरीराला. तर थोडेसे हलकेसे गरम होऊ द्यायचे, की जेणेकरून ते आपल्याला पचायलासुद्धा खूप हलके होतील आणि आपले व्हिटॅमिनसुद्धा कमी होणार नाही. तर छान आता मी फिरून घेतलं आहे आणि थोडंसं काहीच मिनटं, काहीतरी सेकंदच मी फक्त गॅस सुरू ठेवणार आणि लगेच मी बंद करणार आहे. तर आता बस झालं आपलं, कारण थोडंसं फक्त वाफेल द्यायची त्याला, बाकी काहीच नाही, जास्त शिजवायचं नाही ते, कारण जास्त शिजले तर मग काहीच फायदा नाही आपला, त्याच्यातले जे व्हिटॅमिन असते ते कमी होतात शिजवल्यानंतर. तर मटकीसुद्धा मी अशीच नॉर्मलच फक्त गरम करून घेत असते, शिजवत नसते. तर खूप टेस्टी लागतात हे. तर बघा बघा किती छान झालेले आहेत. तर आता इथे आपली तयार झालेली आहे मुगाची उसळ. तर बघा आता बघा किती छान झालेली आहे मुगाची उसळ, बघू शकता. आलं की नाही तोंडाला पाणी. तर माझ्या अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद माझ्या सर्व दादांना ताईंना माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर व्हिडिओ स्किप न करता बघा. थँक्यू. तर या पटकन खायला.